गणपती बाप्पा मोरया. तर पब्लिक नमस्कार, मी तुमचा ब्लॉगर विजयभाऊ. आज आमच्या रमेश दादांचा एक विषय गंभीर चाललेला, म्हणजे शनिवारची दाढी करायची की नाही याच्यावर थोडी चर्चा चाललेली. गावचं वातावरण एकदम टॉपचं झालेलं. तर हे आमच्या आई मंडळाचं लोबो कसा दिसतोय टॉपचा, आणि हे आमचे विनू काका मंडळाचे एकदम धडाडीचे कार्यक्रम. विनू काकानं आज मनावर घेतलं की सगळ्यांना काहीतरी खायला देतो म्हणून सगळ्यांना शेंगदाण्याचे लाडू खायला दिलेले. आम्ही पोरं सगळी नानांच्या दुकानात बसलेलो आणि विषय असा झाला होता की आज आपण सगळी बसलो तर गणपती पण बघायला जाऊया पाटणला. पाऊस तर जोरातच पडत होता म्हणून मी आता म्हटला मोठी गाडी घेऊन जाऊया. बाबा आता गुंड्यादाला माहिती सांगत होता कशी गाडी चालवायची, तर सगळी पोरं आलेली. गुंड्यादा म्हटला की मी गाडी वळवून घेऊन येतो, तुम्ही थांबायचं. गाडी घेऊन आल्यावर आम्ही सगळी पोरं गाडीमध्ये बसलो आणि निघालो पाटणला. पाटणमध्ये पोहोचल्यावर तर पाटणमध्ये एवढा काही जास्त पाऊस नव्हता. गणपती बघायला पहिला आम्ही शुभम आर्ट्स मध्ये गेलो. मूर्तीकरांची तयारी तर जोरातच चालू होती. तिथे मूर्त्या एक नंबरच होत्या, पण आम्हाला आवडलेली ही बालगणेश मूर्ती. पण त्यांना विचारता ते म्हणले बुक झाले. ते म्हणजे 10 दिवसांना नव्या मूर्त्या येणार आहेत. तर आमचा प्लॅन म्हणलं निघायचा झाला, तर तेवढ्यात पाऊस येतो थांबलेलो. गुंड्यादा गाडी घेऊन आला तिकडून, लगेच बसलो आणि निघालो. आपल्या मंदुरे रोडला हा गुळाचा चहा नक्की तुम्ही पिलाय का? एकदा नक्की प्या, एक नंबर गुळाचा चहा लागतो बघा. चहा पिऊन आम्ही निघालो घरी. गावाला आलो पोरांसोबत फिरायची मजाच वेगळी असते. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.